नीटची पुनर्परीक्षा 21 जूनला होणार. विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत दिलं जाणार. पुनर्परीक्षेचा शुल्क नाही. पुढील वर्षापासून ऑनलाईन परीक्षा. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती. नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये सीबीआयची लातूरमध्ये मोठी कारवाई. खासगी क्लास संचालकाच्या घरावर छापा. परीक्षेआधी काढण्यात आलेल्या गॅस पेपरवरून संचालकाची चौकशी. देशभरात आतापर्यंत 7 आरोपींना अटक. पुण्यातील खासगी रुग्णालयामध्ये बॉम्ब सदृश वस्तू ठेवल्याप्रकरणी आरोपी अटकेत. सफाई कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. पुरुषांच्या टॉयलेटमध्ये हा टाईम बॉम्ब ठेवण्यात आला होता. शिवसेना पक्ष चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये 30 जुलैला पुढील सुनावणी. प्रकरण लवकरात लवकर ऐकण्याची ठाकरे सेनेची कोर्टाकडे विनंती. तर कोर्ट निर्णय घेत नाही अशी विधानं माध्यमांसमोर थांबवा, सरन्यायाधीशांनी खडसावलं. संजय राऊतांच्या विरोधात शिंदेची शिवसेना आक्रमक. राऊतांच्या घरावर निघालेला मोर्चा पोलिसांनी अडवला. सरकारवर टीका करताना राऊतांनी भारतीय युवकांचा मंद असा उल्लेख केला होता. मुंबई महानगर प्रदेशामध्ये भाजीपाल्याच्या दरामध्ये सरासरी 50% वाढ. तापमान, कमी पुरवठा आणि वाहतुकीदरम्यान होणारं नुकसान यामुळे दरवाढ. वाशी बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक 20.5% घटली.